असं म्हणतात ना, की जोपर्यंत देवीचं बोलावणं येत नाही, तोपर्यंत तिच्या दरबारात जाता येत नाही. आणि खरं सांगू, मी गेल्या 2 वर्षांपासून सप्तशृंगी देवीच्या दर्शनाचा प्लॅन करत होते. प्रत्येक वेळी काही ना काही कारण यायचं आणि तो प्लॅन कॅन्सल व्हायचा. पण यावेळी बहुतेक देवीने फायनली म्हटलं असावं, "चल बच्चा, अब आजा." आणि मग आज पहाटे 3 वाजता आमच्या घरातले सगळे विना अलार्मचेच उठले. पटापट आवरलं, चहा घेतला आणि आम्ही निघालो वणीला. जसजसं आम्ही वणीच्या जवळ पोहोचत होतो, तसतसं वेदर इतकं छान होत होतं, इतकं मस्त धुकं आणि धुक्यामागे लपलेले डोंगर. काही वेळात आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. आता आमच्याकडे 2 ऑप्शन होते, रोपवे आणि पायऱ्या, आणि आम्ही ऑब्व्हियसली पायऱ्या निवडल्या. वर जाताना दम लागत होता, पण आजूबाजूचं वातावरण इतकं छान होतं की थांबावंसं वाटत नव्हतं. आणि हा बघा माझा भाऊ, मॅरेथॉनमध्ये धावल्यागत इथे पायऱ्यांवरून धावतोय. आम्ही वर पोहोचेपर्यंत तो वर जाऊन निवांत मांडी घालून आमच्याकडे बघत बसला होता. आणि मग फायनली तो क्षण आला. सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. खरं सांगू, त्या क्षणी सगळा थकवा कुठच्या कुठे गेला होता. इतकं सुंदर, इतकं प्रसन्न वाटलं ना, की काही सेकंद फक्त तिच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. मग तेच आम्ही केलं. तिथे बसलो, बघितलं, खाली येताना थोडे फोटो काढले आणि निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. ते होतं दिंडोरीचं स्वामी समर्थ केंद्र. तिथे गेलो आणि तिथे इतकी शांतता की आपोआपच बाहेरचा संपूर्ण आवाज बंद होऊन जातो. काही मिनिट तिथे बसलो, काही बोललो नाही, शांत बसलो, पण खूप काही फील केलं. आणि यावरच आमचा दिवस संपला नाही. यानंतरही आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला गेलो. ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. बाय.